अनेकांना वाटतं की ओटी कधीही भरली तरी चालते, पण चुकीच्या दिवशी किंवा चुकीच्या वस्तू दिल्या तर त्याचं अशुभ परिणाम दिसू शकतात. विशेष म्हणजे काही महिलांना ओटी भरायची परवानगी नसते आणि ही गोष्ट अनेकांना माहितीच नसते. तुम्ही किंवा तुमच्या घरातील कुणीतरी ही चूक करत असेल तर आजच सावध व्हा. कारण अधिक मास हा 3 वर्षातून एकदाच येतो आणि या चुकामुळे तुमचं आयुष्यामध्ये भरपूर संकट निर्माण होऊ शकते आणि एका चुकामुळे पुण्यही नष्ट होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला ही चूक अजिबात करायची नाही. त्याचबरोबर बघा मंडळी, तुम्ही जर ही चूक करत असाल तर आयुष्यामध्ये साडेसाती देखील तुम्हाला लागू शकते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. अधिक मास 2026 मध्ये मे महिन्यात येत आहे आणि अधिक मासामध्ये आपण आईची ओटी भरत असतो. मग अधिक मासाला आपण धोंड्याचा महिना म्हणून देखील ओळखतो. धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी का भरायची? जर आई विधवा असेल तर मग ओटी भरावी का? त्याचप्रमाणे आपण स्वतः विधवा असेल तर आपण अधिक मासात आईची ओटी भरावी का? किंवा मग आई आपली विधवा असेल, आपण स्वतः विधवा असेल तर मग काय करावं? अशी बरेच प्रश्न तुम्हाला पडलेली असतील. बघा, अधिक मासात बऱ्याच जणांना हे प्रश्न पडतात आणि मग काय करावे हे देखील आपल्याला अजिबात कळत नाही. मग अशा वेळेस नेमकं काय करावं, काय करू नये, नेमकी कोणती चूक आपल्याला करायची नाही, याच विषयाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका. चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर पहा मंडळी, आईची ओटी का भरावी, भरताना कुठल्या गोष्टी टाळाव्यात, कुठल्या गोष्टी करू नये, आईची ओटी भरताना या चुका टाळायच्या आहेत. त्याचप्रमाणे पहा मंडळी, अधिक मासात जोडे बदलताना ही चूक आपल्याला टाळायची आहे. ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत? आईला आपल्याला अत्यंत महत्त्वाची ही एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. ओटी कोणत्या दिवशी भरायची? ओटी भरताना कोणत्या चुका करायच्या नाहीत, कोणत्या चुका करणं आपल्याला टाळायचे, अशी संपूर्ण माहिती, भरपूर माहिती या व्हिडिओमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा. यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायला मिळणार आहे. बघा मंडळी, अधिक मास याला पुरुषोत्तम मास म्हणून देखील ओळखलं जातं. अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येत असतो. त्यामुळे अधिक मासाला अतिशय महत्त्व आहे आणि अधिक मास हा पवित्र असा महिना मानला जातो. याला धोंड्याचा महिना म्हणून देखील ओळखलं जातं. भगवान विष्णू म्हणजेच की श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याला, पुरुषोत्तम मास पोथी वाचण्याला, अधिक मासाची पोथी वाचण्याला अधिक महत्त्व दिलं जातं. संपूर्ण महिन्यात पुरुषोत्तम मास म्हणून किंवा भगवान श्रीहरी विष्णूंची खास करून सेवा केली जाते. हा महिना वर्षातून बघा, हा महिना 3 वर्षातून एकदा येत असल्यामुळे हा महिना अतिशय शुभ मानला जातो. आध्यात्मिक उपासना, भक्तीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा पवित्र काळ मानला जातो. देवाकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यात केल्या जातात. या महिन्यात अधिकतर जास्तीत जास्त दान, धर्म, पुण्य, त्याचप्रमाणे उपासना, काही महत्त्वाचे पारायण, ग्रंथ वाचन या गोष्टी अधिक करण्याला महत्त्व आहे. हा महिना बघा, महिना आपल्याला 3 वर्षातून एकदाच मिळत असल्यामुळे या महिन्यात अधिकतर पुण्य आपण कमवायचं आहे. बघा, बऱ्याच जणांना पडणारा एक प्रश्न आहे, आमची आई या जगात नाही, मग आम्ही ओटी कोणाची भरायची? किंवा आमची आई विधवा आहे, मग आम्ही ओटी कोणाची भरायची? त्याचप्रमाणे आम्हाला मुलगी नाही, मग आम्ही ओटी कोणाची भरायची? ओटी भरताना कोणत्या वस्तू टाकायच्या, कोणत्या चुका करायच्या नाहीत, त्याचप्रमाणे ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू आपण घ्यायच्या आहेत, याविषयीची माहिती आपण पाहणार आहोतच. अधिक मासात भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्याला महत्त्व आहे. या महिन्यात आपण जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. रोज एक वेळा आपण भगवान श्रीहरी विष्णूंचं विष्णू नामस्मरण स्तोत्र याचं पठण करावं. जर तुमच्याकडे याचं पुस्तक नसेल किंवा तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर ते श्रवण करू शकता. या महिन्यात जास्तीत जास्त आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांचं स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण भक्तिगीतेचं पठण करणं देखील अत्यंत लाभदायी मानलं जातं. अधिक मासात हे शक्य असेल तर एखाद्या पवित्र धार्मिक स्थळाला किंवा तीर्थस्थळाला भेट देणं किंवा गंगा नदी सारख्या पवित्र नद्यामध्ये स्नान करणे हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं. अधिक मास हा पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. असं देखील या महिन्यामध्ये म्हणतात की काही गोष्टी करणं आवर्जून टाळायचं असतं. काही गोष्टी या महिन्यामध्ये केल्या जात नाही. अधिक मासामध्ये लग्न करणे, नामांकन करणे, त्याचबरोबर ग्रहप्रवेश करणे, भूमिपूजा करणे, वास्तुशांती करणे यांसारखे शुभ आणि नवीन कार्याची सुरुवात करणे या गोष्टी टाळल्या जातात. बघा मंडळी, या महिन्यात या गोष्टी चुकून देखील करू नये.
अधिक मासात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आईची ओटी भरणं. प्रत्येक मुलीने या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरायची आहे. कारण या महिन्यात आईची ओटी भरण्याला खूप जास्त धार्मिक महत्त्व सांगितलं गेलं आहे. त्याचप्रमाणे जिने आपला जन्म दिला आणि हे जग दाखवलं आहे, तर त्या आपल्या आईची ओटी भरणं व तिचा मान सन्मान करणं हे देखील प्रत्येक मुलीचं प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच हे शुभ कार्य आईची ओटी भरणं हे अधिक महिन्यामध्ये आवर्जून केलं पाहिजे. बघा, आपल्याला जन्मदाता आईची ऋणाची जाणीव ठेवणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि तिला दीर्घ आयुष्य लाभो, जन्मजन्मी मला हीच आई मिळावी यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करणं हा यामागचा ओटी भरण्याचा मुख्य उद्देश आहे. लहानपणापासून आपली सर्व हौस, आपल्या सर्व आवडीनिवडी आपली आई जपत असते. आपल्याला लहानचं मोठं करत असते आणि आपलं सदैव आनंदामध्ये राहावं यासाठी ती नेहमी प्रयत्न करत असते. कोणतेही दुःख आपल्याला वाटेला येऊ नये हा तिचा एक प्रयत्न असतो. यामुळे आपली आई वाटेला ते करत असते. तर सर्वांपेक्षा जास्त काळजी आपली आईच आपली घेत असते. तर बघा, आपण काहीही करा, पण अशा वस्तू तुम्ही ज्या आहेत तर त्या चुकूनही ओटीमध्ये देऊ नका. आपण काही अशा खास वस्तू आहेत ज्या आपल्या आईसाठी घेत नाही. या उलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काही करत असते. तर पहा मंडळी, तिचे उपकार फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ओटी आवर्जून भरायची आहे. बघा, ज्योतिषशास्त्रात देखील म्हटलं जातं की अधिक महिन्यात आईला केलेलं दान हे भगवंताकडे पोचतं असं म्हटलं जातं. अधिक महिन्यात आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी, तर पहा, अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी भरू शकता. आता शक्यतो आपण बघा, देवीची ओटी मंगळवारी शुक्रवारी भरत असतो. त्याचप्रमाणे आपण देखील एखाद्या सुवासिनी महिलेची ओटी शुक्रवारी किंवा मंगळवारी भरण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच आपण आईची ओटी देखील मंगळवारी किंवा शुक्रवारी भरावी, कारण की हे दिवस देवीला अत्यंत प्रिय आहे. अधिक महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी शुक्रवारी किंवा मंगळवारी भरू शकता. ज्याला शक्य नाही त्यांनी त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी ओटी भरली तरीही चालेल. पहा मंडळी, आई विधवा आहे, मग आमचे वडील नाही, मग आई विधवा आहे, तर आईची ओटी भरावी का? किंवा तुम्ही स्वतः विधवा असेल तर मग अशा महिलेने आईची ओटी भरावी का? मग काय करावं नेमकी, तर बघा, ज्यांना आई नाही, ज्यांची आई वारली आहे किंवा मग विधवा आहे, तर अशा मुलींनी ओटी भरावी का? तर बघा, हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये विधवा स्त्रियांना हळदी कुंकू लावत जात नाही किंवा मग त्यांची ओटी देखील भरत नाही. मग त्यामुळे तुम्ही विधवा असेल तर तुम्ही ओटी भरू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की अधिक मासमध्ये तुम्ही आपल्या आईसाठी काहीच करू शकत नाही. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने, तुम्ही तुमच्या पद्धतीने आईची ओटी भरू शकत नसता तरीही काय हरकत नाही. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने आईला छान अशी सुंदर साडी घेऊ शकता, भेटवस्तू देऊ शकता, तिच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही तिला भेट म्हणून देऊ शकता. बघा, यामागे देखील आपलं एक प्रेम दडलेलं असतं. जरी ओटी भरता आली नाही तरी तुम्ही तिला तिच्या आवडीच्या भेटवस्तू किंवा तिला जास्त प्रिय असलेली वस्तू, एखादी साडी तुम्ही तिच्या हातामध्ये देऊ शकता. प्रत्येकाची आईची आवड वेगवेगळी असते आणि आपल्या आईची जी काही आवड असते ती प्रत्येक मुलीला माहिती असते. त्यामुळे प्रत्येक मुलीने आपल्या आईच्या अगदीच आवडीची वस्तू तिला भेट म्हणून द्या. किंवा तिच्या मनात एखादी खूप दिवसाची वस्तू घ्यायची असेल, असं काही मनात असेल, तर ती वस्तू तुम्ही तिला घेऊन द्यायचं आहे. आता दुसरा प्रश्न, तुम्ही स्वतः विधवा आहे आणि मग आई सौभाग्यवती आहे, मग अशा वेळेस आपण आईची ओटी भरावी का? तर बघा, अधिक महिन्यामध्ये जर तुम्हाला खूप इच्छा असेल तुमच्या आईची ओटी भरण्याची आणि तुम्ही विधवा असाल तर आई सौभाग्यवती आहे, तर मग अशा वेळी तुम्ही आईची ओटी स्वतः भरू शकत नाही. पण जर तुमची मुलगी असेल किंवा तुमची मोठी बहीण असेल किंवा लहान बहीण असेल, त्या सौभाग्यवती असतील, तर तुम्ही आणलेल्या वस्तू त्यांच्या हाती नक्कीच आईची ओटी भरून तुम्ही त्यांना देऊ शकता. किंवा तुमची एखादी जाऊ असेल घरात तर तिच्या हातून तुम्ही तुमची आईची ओटी भरू शकता. तुम्ही तिच्या आवडीच्या वस्तू आणू शकतात आणि एखाद्याकडनं तिला हळदी कुंकू लावून या वस्तू तिच्या ओटीमध्ये तुम्हाला द्यायच्या आहेत. तर पहा मंडळी, तुमच्याकडे काही पैसे देऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू आणायला सुद्धा तुम्ही सांगू शकता. बघा, तुम्ही आईसाठी जोडवे देखील खरेदी करू शकता. अधिक मासामध्ये जोडवे खरेदी करण्याला आणि दान देण्याला अतिशय महत्त्व आहे. चांदी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही आईची ओटी भरू शकत नसाल तर तुम्ही आईसाठी आणलेली छानशी सुंदरशी साडी आईच्या हातामध्ये देऊ शकतात. तर आपल्याला आईला पाट्यावरती बसून आईच्या तोंडामध्ये साखर भरून शकतात. आईचं दर्शन, आईच्या तुम्ही पाया पडू शकतात. कारण की बघा, आपली आई देवापेक्षा कमी नाही, तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही एवढं तर नक्कीच करू शकता. कारण आईसाठी केलेली छोटीशी गोष्ट इथंच भगवंतापर्यंत पोचते. त्यामुळे आईला तुम्ही या गोष्टी नक्कीच भेट म्हणून देऊ शकता.
आईची ओटी भरताना मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, सुनेने सासूची ओटी अजिबात भरायची नाही. कारण सासूच्या ओटीमधला पुत्र जो असतो तो त्यांच्याशी तुम्ही विवाह केलेला असतो. त्यामुळे तुम्ही सासूची ओटी भरू शकत नाही. एवढं गोष्ट मात्र आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अधिक मासामध्ये आईची ओटी भरताना ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत तर बघा, आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, काही सुकामेवा, सौभाग्याच्या ज्या काही वस्तू असतील तर त्या हळदी कुंकवाचा करंडा, गजरा, हळदी कुंकू, हिरव्या बांगड्या, कंगवा यासोबतच तुम्हाला काही गोड पदार्थ किंवा मिठाईसुद्धा तुम्हाला द्यायची आहे. आपल्या आईला ओटीमध्ये तुम्हाला ह्या वस्तू द्यायच्या आहे. याचप्रमाणे अधिक मासमध्ये अनारसाला खूप महत्त्व आहे. ज्या घरामध्ये म्हणजे तुम्ही जर अनारसे देखील देऊ शकत असाल तर अनारसे देखील तुम्ही द्यायचे, म्हणजेच की गोड पदार्थ तुम्ही ओटी भरताना देऊ शकतात. अधिक महिन्यामध्ये मुलीने आईला नवीन एखादी साडी घ्यावी. तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमच्या इच्छेनुसार एखादी साडी तुम्ही घेऊ शकता. मग ती भारी असू द्या किंवा ती साधी असू द्या. आता ओटी भरण्याची पद्धत काय आहे तर बघा, त्याचप्रमाणे बघा, अधिक महिन्यामध्ये जावयाला मानपान करण्याला किंवा जावयाचा मान सन्मान करण्याला देखील अधिक महत्त्व आहे. यामुळे जावयाचं आयुष्य वाढतं, जावयाला ऐश्वर्य प्राप्त होतं, सुख प्राप्त होतं. त्यामुळे अधिक महिन्यात सासू सासऱ्याने आपल्या जावयाला मानपान द्यायचा असतो. मग तो मानपान तुमच्या यथाशक्तीने तुम्ही हा देऊ शकता. आता ओटी भरण्याची पद्धत बघा. ओटी भरताना जी काही व्यक्ती असेल तिला पाट्यावर बसायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे. आईच्या साडीच्या ओटीमध्ये तुम्हाला नारळ, खण, तांदूळ, छोटंसं हळकुंड, सुपारी, खारीक खोबऱ्याचा तुकडा, त्याचप्रमाणे एखादं फळ, एखादं फूल, गजरा, सौभाग्याच्या वस्तू या सर्व तुम्हाला ठेवायच्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला बसवताना आईचं किंवा मुलीचं तोंड पूर्व पश्चिम दिशेला येईल या पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे. यानंतर आपल्याला एखादा गोड पदार्थ हा खायला द्यायचा आहे. याचप्रमाणे त्यानंतर हळदी कुंकू लावून झाल्यावर ज्या काही सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला आईच्या ओटीमध्ये देऊन आईला नमस्कार करायचा आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आईची आपल्याला ओटी भरायची आहे आणि आपल्या आईचं दीर्घ आयुष्यासाठी सुखी आयुष्यासाठी मनापासून देवाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. बघा, आईची ओटी फक्त विवाहित मुलीच करू शकत का? अविवाहित मुलगी असेल तर आईची ओटी भरू शकते का? तर या अधिक मासमध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी विवाहित किंवा अविवाहित कोणतीही मुलगी ओटी भरू शकते. अधिक महिन्यामध्ये आपल्या आईसाठी आवर्जून ही एक वस्तू घ्यायची आहे, तर ती आहे हिरव्या रंगाच्या बांगड्या. आईला काचीच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या भरण्याला खूप देखील महत्त्व आहे, अतिशय महत्त्व आहे. तर ही वस्तू आपण आवर्जून आपल्या आईला भेटवस्तू म्हणून द्यायची आहे. तुम्हाला हिरव्या कलरच्या बांगड्या तुमच्या आईला आवर्जून द्यायच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच